सहित बीड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत। मात्र सततच्या पावसाने खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले, तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडे बैलाची संख्या कमी झाली। त्यामुळे यंदा बाजारपेठेत निरुत्साह असल्याचा व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे। शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की घुंगरू, वेसन, गोंडे, रंगीबेरंगी दोऱ्या आणि मखर यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या उत्साहावर थोडं विवरण पडलं आहे। शेतकऱ्यांचा पोळा हा महत्त्वाचा सण आहे। या दिवशी ते आपल्या बैलाची पूजा करतात आणि त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करतात। त्यामुळे या सणासाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बाजारात येतात। पण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकरी शेतीत कामात व्यस्त आहेत। त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं। बाजारपेठ नेहमीप्रमाणे व्यवस्थित सजलेली आहे आणि तयारी आम्हाला 2 महिने अगोदरपासून करावी लागते। त्याच्यामुळे आमची पूर्ण तयारी आहे। पण यावर्षी पावसाची मध्ये ओढ दिल्यामुळे लोकांकडं शेतकऱ्याकडं जेवढं पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध आहे, उडीद वगैरे, आणि समोरही काही दिसत नाही आहे त्यांना। त्याच्यामुळं थोडासा निरुत्साह आहे आणि असंही जनावर वगैरे कमी झाले, बैलांचं प्रमाण कमी आहे, गाड्या भरपूर आहेत। त्याच्यामुळं थोडंसं बाजार थोडासा निरुत्साही आहे, शेतकरी नाराज आहे। बाकी आमची तयारी तर पूर्ण आहे, माल भरपूर आहे, दुकानं भरपूर आहे। माझं दुकान 30 वर्षापासून पोळ्याचा धंदा करतो। पण हे असे तरी पण शेतकरी त्यांच्या हिशोबाने पोळा हा सण साजरा करतात। याच्याही पेक्षा खराब परिस्थितीतही त्यांनी चांगलं केलेलं आहे। त्या हिशोबाने चाललं आहे, आपलं व्यवस्थित आहे। पण एकंदरीत यावर्षी निरुत्साह आहे। व्यापाऱ्यांनी या सणासाठी मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला आहे, पण अपेक्षित ग्राहक नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे। घुंगरं, फुलं, धुली वगैरे खरेदी करतो आणि यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे आम्ही सण चांगला साजरा करणार आहे। बैलांना जे सामान लागते, सर वगैरे, गोंडे, हिंगोळ अशा पद्धतीने त्यांना सजवावं लागतं। आणि शेवटी बैलाच्या जीवावरची शेतकऱ्यांची बळीराजाची जी शेती आहे ती बैलाच्या जीवावरच असते। त्याच्यामुळं त्याला ह्या सणाला आम्ही खूप धुवून त्यांना कलर देऊन त्याची मिरवणूक काढत असतो। मोठा उत्सवात साजरा आहे। यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं चांगला सण साजरा करणार आहे। विदर्भ सिटी न्यूज, बीड।